दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाडच्या विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाशिक ते येवला रस्त्यावर असलेले एटीएम चोरट्यांनी फोडले आहे। अवघ्या 9 मिनिटांमध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे 30 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे। स्विफ्ट कारमधील एका टोळक्याने मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती निफाडचे डीवायएसपी अमित पालवे यांनी दिली आहे। काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे 2च्या सुमारास SBI बँकेचं ATM आहे, त्या ATM मध्ये चोरी झालेली आहे। गॅस कटरने ते ATM कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं CCTV फुटेज मिळालेलं आहे। विशेषतः ती गाडी ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी, आरोपींनी, तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलीच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी, आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे, परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही। आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे 5च्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ATM मध्ये चोरी केलेली आहे आणि ते पडून निघून गेलेले आहेत। आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत। अशा पद्धतीचं गॅस कटरनी ATM कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराईत चोर असतात। तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा तपास सुरू आहे। त्यामध्ये लवकरच सर्व CCTV फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर। काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत, तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। साधारण किती रक्कम गेली असेल? आता यामध्ये ती जी ATM मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे, परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळलेला नाही आहे, परंतु साधारणतः 20 ते 25 लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, हवालदार सुजय बारगळ, हवालदार घुमरे, हवालदार निचळ, हवालदार निकम, हवालदार डोंगरे व चालक देशमुख यांनी फरार कारच्या दिशेने धाव घेतली। यावेळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। त्याचबरोबर ठसे तज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।